नमस्कार. मानसी मराठी रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आषाढी एकादशी तर जवळच आली आहे. तर आपण आषाढी एकादशीला रताळी तर आवर्जून खातो. मग ते रताळी आपण म्हणजे योग्य पद्धत कोणती आहे, म्हणजे कशी, म्हणजे सॉफ्ट आणि त्याचा गोडवा पण टिकून राहायला पाहिजे, म्हणजे कशा पद्धतीने आपण म्हणजे बॉईल करायचे किंवा उकळून घ्यायचं, हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता हे बघा, हे जे रताळं आहे तुम्ही बघू शकता. ह्या रताळ्याला आता पूर्ण अशी माती वगैरे आहे. तर आता मी काय करणार, ही माती आहे ना काढून घेणार. हे अर्धा किलो आहे जवळजवळ. आणि आता आषाढी एकादशी आहे म्हटल्यानंतर मार्केटमध्ये रताळ्यांचे रेट तर फारच वाढले आहेत. आता हे बघा, तर हे जे माती आहे ना ती मी आता काढून घेणार स्वच्छ पाण्याने. आणि ह्याचे आहे ना, आता हे मोठं आहे ना, तर आता ह्याचे मी ना 2-3 तुकडे करणार आहे आणि पहिले आधी धुवून घेते, तुम्हाला मी दाखवते. हे बघा, मी रताळीचे तुकडे करून घेतले आहेत. आता हे मी जरा 5 मिनटं, जरा 5 किंवा 10 मिनटं जरा असं फुगत ठेवणार. म्हणजे कशी माती आहे ना त्याची जराशी थोडीशी हे होते, म्हणजे रताळामध्ये सगळी माती असेल ना ती जरा जाते. किंवा तुम्ही चोळून चोळून धुतलं तरी चालेल, तर ठेवायचं जर ठेवू शकता, जर वेळ असेल तर पाण्यात ठेवू शकता. मी माती जरा म्हणजे हे होते जरा, म्हणजे त्याची म्हणजे रताळं हे जरा थोडं साफ व्हायला मदत होते. तर आता मी थोडा वेळ ठेवणार आहे, 5-10 मिनटं. आणि नंतर मी चांगली स्वच्छ असं धुवून बॉईल करायला, कसं बॉईल करते तुम्हाला मी दाखवते. हे बघा, रताळी स्वच्छ धुवून घेतली. आता ही रताळी मी फक्त वाफेवर शिजवणार आहे. त्यासाठी मी काय करणार आहे, पहिला फक्त असं ना असं मीठ लावून घेणार आहे. तुम्ही बघू शकता इथे असं फक्त इथे चारी बाजूने असं मीठ लावून घ्यायचं आहे. बघा असं, हे बघा तुम्ही बघू शकता इथे इथे असं मीठ लावून घेणार. असं सर्व आहे ना मी लावून घेणार. हे बघा, तुम्हाला मीठ नको असेल तरी तुम्ही स्किप करू शकता, पण मीठ लावल्यानंतर जरा चांगली टेस्ट येणार. आता हे बघा, तिघांना मी चांगलं मीठ लावून घेतलं आहे. आता मी काय करणार, हे जे आहे ना ते बघा, ही जी रताळ आहे ते ह्या आता आपल्या कुकरच्या डब्यामध्ये ट्रान्सफर करून देतो. हे बघा, ही अशी, त्याच्यामध्ये मी पाणी ठेवलेलं नाही, तुम्ही बघू शकता पाणी बिलकुल नाही आहे. फक्त ही मीठ लावून आता वाफेवर शिजवून घेते. तुम्हाला मी दाखवते कुकरमध्ये कशी शिजवायची. हे बघा, मी कुकरमध्ये पाणी ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये जाळी पण ठेवली आहे. इथे पाणी ठेवलं आहे आणि आता हे बघा, मीठ लावून फक्त घेतलं आहे. आणि आता ही रताळी जी आहे ती मी वाफेवर शिजवणार आहे. हे बघा, आता हे मी ठेवलं आणि आता ह्याच्यामध्ये झाकण लावून घेते. 3 शिट्या झाल्या, गॅस बंद करते. हे बघा, मी 3 शिट्या काढून घेतल्या आहेत. एक शिटी जी आहे ती मोठ्या आचेवर आणि 2 शिट्या आहेत त्या मध्यम आचेवर. आता हे मी कुकर खोलून घेते. हे बघा, बघा किती वाफळलेले आहेत बघा रताळ. हे बघा, आता मी तुम्हाला सुरी हे करून दाखवते टोचून. हे बघा, ही सुरी आतपर्यंत जाते बघा. हे बघा, आणि एकदम सुखे कोरडे आहेत, म्हणजे खाताना आपल्याला ना त्याचा गोडवा आहे ना हा टिकून राहणार. हे बघा, सुरी बघा तुम्ही बघू शकता. हे बघा, आतपर्यंत गेली आहे, बघू शकता. हे बघा, आता मी तुम्हाला काढून दाखवते. आता हे बघा, मी काढून सर्व केले आहेत. आता हे बघा, मी तुम्हाला कापून दाखवते. हे बघा, एक एक पीस बघा कसा, बघा हे बघा, हे खायलाही आपल्याला म्हणजे असं लबलबीतपणा येत नाही, एकदम सॉफ्ट नाही होत. हे बघा, तुम्ही खाऊ शकता आरामात. हे बघा, तोडून दाखवते. हे बघा, एकदम सॉफ्ट, म्हणजे पाण्यामध्ये जर आपण शिजवलं ना त्याचा गिचका होतो, असं एकदम नरम पडतं. ते हे कसं वाफेवर शिजवल्याने हे बघा आपल्याला एकदम मस्तपैकी असं खाता येतं. याचं बघा गिचका पण झालेला नाही, गरमागरम तुम्ही खाऊ शकता. एकदम सॉफ्ट, तोंडात टाकताच एकदम सॉफ्ट लागतं, एकदम खायला पण सॉफ्ट. अशा प्रकारे तुम्ही रताळी आणा आणि अशा प्रकारे तुम्ही बॉईल करून नक्कीच त्याचा आस्वाद घ्या आषाढी एकादशी निमित्त. जर व्हिडिओ आवडला असेल तर मानसी मराठी रेसिपीज अँड व्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.